वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाने काही नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत। यामध्ये नागरिकांना कोरोनापासून कशा प्रकारे बचाव करता येईल याबाबत माहिती देण्यात आली आहे। चला तर आयुष मंत्रालयाने नक्की कोणत्या गाईडलाईन्स दिल्यात हे पाहूयात। सर्वप्रथम कोरोना होण्यापासून बचावासाठी आयुरक्षा किट कशी असावी याबाबत आयुष मंत्रालयाने सांगितले की दिवसातून एकदा 6 ग्रॅम च्यवनप्राश घ्या, 75 मिलीग्रॅम आयुष काढा, अणुतैला 1 ते 2 थेंब प्रत्येक नाकपुडीत सोडा, समक्षामणी वटी 500 मिलीग्रॅम दिवसातून 2दा घ्या। तसेच कोरोना होण्यापूर्वी कुठल्या औषधांचा वापर करायला हवा याबाबत देखील सांगण्यात आले, ज्यामध्ये गुडूची घनवटी 500 मिलीग्रॅम दिवसातून 2 वेळा, अश्वगंधा 500 मिलीग्रॅम दिवसातून 2 वेळा। तसेच जर तुम्हाला कोरोना झाला असेल तर त्यानंतर बचावासाठी आयुष 64 हे औषध लक्षणे नसणाऱ्या आणि हलक्या स्वरूपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना फायदेशीर आहे। तसेच लक्षणे नसणाऱ्यांनी 500 मिलीग्रॅमच्या 2 गोळ्या दिवसातून 2दा, तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी 500 मिलीग्रॅमच्या 2 गोळ्या दिवसोतून 3 वेळा घ्याव्या। तसेच काबासूर कुडनीर हे औषध तुम्ही पाण्यात उकळून घेऊ शकता। हे औषध दिवसातून 2 वेळा 5 ग्रॅम असं घ्यायचं आहे। होमिओपॅथीद्वारे बचावासाठी आर्सेनिक एल्बुमिन देखील घेता येऊ शकतं। 139 स्टडीजच्या आधारे आयुष मंत्रालयाने या सगळ्या नवीन ॲडवायझरी जारी केल्या आहेत। जर तुमची इम्युनिटी चांगली असेल तर कोरोना विरुद्धची लढाई आणखी सोपी जाईल असं देखील आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे।